हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जर तुम्ही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे सरळ सेवा भरतीविषयी एकही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. जर तुम्हाला व्हिडिओची स्पीड स्लो वाटत असेल तर तुम्ही 1.2 किंवा 1.5वर हा व्हिडिओ पाहू शकता. यूट्यूबवर तशी सुविधा आहे. आज जो आपला अपडेट आहे ती एक वन विभाग भरती विषयी एक अतिशय आनंदाचा अपडेट आहे. तर तो काय अपडेट आहे तो आता आपण पाहूया. हे पाहिजे महसूल व वन विभाग प्रादेशिक निवड समिती पुणे वनवृत्त पद बघा वनरक्षक गट क पद भरती 2023 प्रसिद्धीपत्रक आलेले आहे. हे पाहिजे माहिती दिलेली आहे. जाहिरात कधी प्रसिद्ध झाली होती? 8 जून 2023ला जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार मग ऑनलाईन पद्धतीने TCSने परीक्षा घेतलेली होती. परीक्षा ज्या झाल्या त्या 2 ऑगस्ट 2023 ते 11 ऑगस्ट 2023 दरम्यान झाल्या होत्या. आणि मग नंतर वनवृत्तवार निकाल सुद्धा या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्यांना 45% पेक्षा जास्त गुण होते अशा उमेदवारांची कागदपत्र तपासणी, शारीरिक पात्रता तपासणी आणि धावण्याच्या चाचणीसाठी त्यांना बोलविण्यात आलेली होती. 29 जानेवारी 2024 ते 2 फेब्रुवारी 2024 या दरम्यान. मग नंतर हे जी सर्व चाचण्या झाल्या त्याचे गुण तसेच ऑनलाईन परीक्षेमध्ये मिळालेले गुण असे एकत्रित गुण 29 जानेवारी 2024 यांची यादी या वेबसाईटवर mahaforest.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आलेली होती. कधी? 9 फेब्रुवारी 2024ला. मग या सर्व गोष्टीनंतर जे बिगर अनुसूचित क्षेत्रासाठी जे उमेदवार आहेत त्यांची निवड यादी व प्रतीक्षा यादी 20 फेब्रुवारी 2024ला या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये पेसा प्रकरण प्रलंबित असल्याने त्यांना नेमणुका देण्यात आलेल्या नव्हत्या. मग आता या नेमणुका न दिल्याने काय होऊ लागलं की कामकाज ठप्प पडलं होतं. त्यामुळे मग काय केलं, शासनाने एक GR काढला आणि या GR नुसार काय केलं तर पेसा उमेदवार जे आहेत त्यांना मानधन तत्वावर नेमणुका देण्याचं ठरविण्यात आलं. त्यानुसार मग आता वन विभाग भरतीतील उमेदवारांना मानधन तत्वावर जे पेसाचे आहेत त्यांना नेमणुका देण्यात येणार आहेत. तर ही एक आनंदाची बाब आहे पेसा उमेदवारांसाठी. हा पॉईंट नंबर 8 पहा. मानधन तत्वावर दिलेल्या नेमणुका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या विशेष याचिका जी आहे 2209/2023 च्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहेत. आता हा 9 नंबर पॉईंट इम्पॉर्टंट आहे. आता वनरक्षक हे जे पद आहे ते वन विभागातील आघाडीचे पद आहे आणि त्यांना वनक्षेत्रात पायी गस्त करावी लागते. त्यामुळे वनरक्षक पदासाठी 4 तासात पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर तर महिला उमेदवारांना 16 किलोमीटर चालण्याची शारीरिक क्षमता घेण्यात येणार आहे. किती तर बघा, पुरुषांसाठी 4 तासामध्ये 25 किलोमीटर आणि महिलांसाठी 4 तासामध्ये 16 किलोमीटर. ही चाचणी कधी होणार आहे? 7 ऑक्टोबर 2024 सकाळी 5:45 वाजता. कुठे होणार आहे? वन्यप्राणी उपचार केंद्र, बावधन, चांदणी चौक, NDA मार्ग, पुणे. हे बघा, हा पॉईंट बघा. जे उमेदवार 4 तासाच्या आत ही चाचणी पूर्ण करू शकणार नाहीत ते भरती निवड प्रक्रियेतून बाद होणार. जे शारीरिक चाचणीसाठी जाणार आहेत उमेदवार त्यांनी काय करायचे, ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र, तुमचं हॉल तिकीट, स्वतःची ओळख पटविण्यासाठी जे ओळखपत्र असेल ते आणि पायी चालणे चाचणीकरिता शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र परिशिष्ट 1 सोबत जोडलेले आहे, परिशिष्ट 1 सोबत जोडलेले आहे. ते आपण पाहूया परिशिष्ट 1 मध्ये काय दिलेलं आहे ते तुम्हाला शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून घ्यायचं आहे. आणि स्वतःचे वचनपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे जे परिशिष्ट 2 मध्ये दिलेलं आहे. याच PDF मध्ये आहे. या PDFची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. लक्षात घ्या, हे दोन्ही प्रमाणपत्र जे सादर करतील त्यांनाच शारीरिक क्षमता चाचणीसाठी प्रवेश देण्यात येईल. तुम्हाला जर काही समस्या असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी या टेलिफोनवर कॉल करू शकता
किंवा इथे सुद्धा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि इथे ईमेल आय डी दिलेला आहे. इथे तुम्ही संपर्क साधू शकता. आता हे पुणे वन विभागबाबत अपडेट होता. बाकीचे सुद्धा अपडेट येत आहेत. आपल्या चॅनलवर काही टाकण्यात येतील, त्यामध्ये तुम्ही सुद्धा वेबसाईटवर दिलेली चेक करत राहा. या PDF ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.